कोणाकोणाला आंबा प्रचंड आवडतो। अस्सल देवगड हापूस आंबा विकत घेताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी काही सोपे टिप मी तुम्हाला सांगणार आहे। उन्हाळा म्हटलं की आंबा प्रेमींसाठी हा मोसम म्हणजे पर्वणीच असते आणि आंबा हे किती लोकप्रिय आणि अनेकांचं आवडतं फळ आहे हे वेगळं सांगायलाच नको। आंबा हा फळांचा राजा आहे असं म्हणतात। आंब्याचा गोडवा आणि त्याची चव अनेकांची आवडती असते। या फळासाठी म्हणून अनेक लोक उन्हाळ्याची वाट पाहत असतात आणि उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या फळासाठी लोक आसुसलेले असतात आणि वर्षभर वाट पाहतात। मग बाजारात आंबा विकायला येताच तो खरेदी करण्यासाठी सगळ्यांची झुंबड उडते। आंब्याच्या ऋतूमध्ये बाजारात वेगवेगळ्या प्रजातींचे आंबे विकायला येत असतात। त्यामध्ये हापूस आंबा, देशरी आंबा, तोतापुरी आंबा, रायवळ आंबा, पायरी आंबा असे असंख्य प्रकारचे आंब्याचे प्रकार जे आहे ते बाजारात विकायला असतात। आणि आंब्याचे कितीही प्रकार असले तरीही सर्वजण अस्सल देवगड हापूस आंब्याच्याच प्रेमात असतात। मग कोकणातील अनेक गावामध्ये हापूस आंबे होतात, पण त्या सगळ्यांच्या चवीमध्ये थोडाफार फरक हा असतोच। मग हापूस आंबा म्हटलं की तो देवगडचा असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं, परंतु रत्नागिरी, देवगड, मालवण, सिंधुदुर्ग, देवबाग या ठिकाणी मिळणारे हापूस आंबे फारच प्रसिद्ध आहेत। आपण बाजारात आंबे विकत घेण्यासाठी जातो तेव्हा समोर असलेल्या आंब्यांपैकी अस्सल देवगड हापूस आंबा ओळखणे फारच कठीण असते। मग अशा वेळी आपली फसवणूक होऊ नये यासाठी काही सोपे टिप बघूयात। देवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखण्याचा कसा ते बघणार आहोत। सगळ्यात पहिली टिप ती म्हणजे जेव्हाही तुम्ही आंबा घेण्यासाठी जात आहात तेव्हा आंबा घेताना तुम्हाला तर सुगंध येणारच आहे। आता सुगंध येतोय की नाही हापूस आंब्याला हे आपण समोर बघूयात, पण सगळ्यात पहिली टिप म्हणजे अशी, जे काही आंब्याचं देठ असतं त्या देठ खोलगट असणे म्हणजेच हा हापूस आंबा होय असं म्हटलं जातं। तुम्ही बघू शकता इकडे असलेल्या सगळ्या आंब्यांची देठ हे जे आहे ती अक्षी खोलगट आहे, तर आपण इकडे समजू शकतो की हा आंबा हापूस आंबा असा आहे। त्यानंतर हे जे काही आंबा असतो त्याच्या जो काही देठाच्या भोवतीचा भाग असतो तो सुद्धा तुम्हाला दिसू शकतो असा खोलगट आहे आणि त्याच्या बाजूचा दोन्हीकडचा भाग म्हणजे उजव्या आणि डाव्या साईडचा भाग हा मात्र फुगीर आहे, तर समजायचं हा हापूस आंबा आहे। टिप नंबर 2, हा आंबा वरच्या बाजूने म्हणजेच फुगीर असतो, म्हणजे अस्सल देवगड हापूस आंब्याचा आकाराचा जो आहे तो फरक असतो। नैसर्गिकरित्या पिकलेला अस्सल हापूस आंबा हा खालच्या टोकाशी सुद्धा गोलाकार आणि वजनदार असतो। बाकी जे आहेत बघा असे लंबुळते तुम्हाला दिसत असतील किंवा वेगळ्या पद्धतीने गोलाकार पण असतात, पण त्याचं खालचं टोक बघा जे तुम्हाला हिरवी कैरी दिसते आहे तशा पद्धतीने निमुळती असते, पण हापूस आंब्याचं तसं नसतं। हापूस आंब्याचं टोक ना गोलाकार आणि वजनदार असतं आणि थोडंच फार जे आहे ते निमुळतं असतं आणि वरच्या म्हणजे बाजूला तो जो काही आंबा असतो ना तो अशा पद्धतीने फुगीर असतो। तर समजावा हा जो काही आंबा आहे तो हापूस आंबा आहे आणि नैसर्गिक पिकवलेला हापूस आंबा आहे। ह्या सगळ्या ट्रिक जेव्हा तुम्ही हापूस आंबा विकत घेण्यासाठी जाणार आहात तेव्हा तुम्हाला नक्की कामी येतील, म्हणून मी तुम्हाला आधी हे सगळं काही सांगते आहे। त्यानंतरची टिप आपण बघणार आहोत ते म्हणजे हे जे फळ असतं ते रसाळसुद्धा असतं, पण त्याआधी हे फळ तर मी तुम्हाला कापून दाखवणार आहे, पण ते आपण घरी आल्यावर करू शकतो। पण विकत घेत असताना नंतरची ट्रिक तुम्हाला आजमावायची आहे ती म्हणजे आंब्याचा सुगंध। अस्सल देवगड हापूस आंबा पिकला की त्याचा सुगंध इतका दरवळतो की हा सुगंध आपल्यालाही लांबून ओळखता येतो। नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अस्सल देवगड हापूस आंब्याचा सुगंध गोडसर मधाळ असा सुवास येतो। खोलीत असा एखादाच आंबा असला तरीही त्याचा तीव्र असा घमघमाट सुटतो आणि त्याचा सुवास इतका सुंदर असतो की आपण हा आंबा नकळत कधी हातात घेतो हे समजत नाही। आणि या उलट कृत्रिम पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा सुगंध घेण्यासाठी तो आंबा देठाशी खरडावा लागतो आणि मग हा हापूस आणि इतर प्रजातींमधला मेन फरक असतो। त्यामुळे आंब्याच्या अगदी गाडी जवळून जर गेलात आणि सुगंध आला तर समजायचा हा आपला हापूस आंबाच होय। त्यानंतरची टिप बघूयात
तर याचं जे काही साल असतं ते पातळ असतं. म्हणजे अस्सल देवगड हापूस आंबा जर नैसर्गिकरित्या पिकवलेला असेल तर त्याची साल फक्त हातालाच नाही तर दिसायलाही पातळ असते. या उलट औषध मारून पिकवलेला हापूस किंवा दक्षिणात्य भारतातल्या प्रजातींच्या साली या जाड असतात. तसंच सालीवर डाग सुरकुत्या नसाव्यात. सुरकुत्या असलेला आंबा चांगला असतो असा एक सार्वत्रिक जे आहे गैरसमज आहे. पण खरं तर सुरकुत्या हे फळ जास्त पिकल्याचं लक्षण आहे. असं काहीच नाही की ते नैसर्गिक नाही, पण ते लक्षण असतं की तो आंबा जास्त पिकलेला आहे याचा. त्यामुळे हापूस आंबा असेल तर त्याची पातळ साल असते. त्यानंतर जेव्हा तुम्ही आंबा खरेदी करून घरी आणणार आहात त्यानंतर तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आंबा टाकायचा आहे. जर हा आंबा खाली बुडाशी गेला याचा अर्थ हा नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा आहे. जर तो वरतीच तरंगला तर समजून घ्यायचं हे कृत्रिम पद्धतीने पिकवलेला आंबा आहे. कधीही तुम्ही आंब्याचा रस करत आहात तेव्हा आंब्याचा रस करण्याच्या 1 तास अगोदर तुम्हाला आंबे अशा पद्धतीने पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती असेल आंब्यामध्ये आंगचीच गरमी भरपूर असते, त्यामुळे कुठेतरी त्याच्यामधली उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे. याच्या उलट तुम्ही हा आंबा याच्यातच न ठेवता तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून तो आंबा पूर्ण असा थंड होईल आणि जेव्हा तुम्ही आंब्याचा रस करणार आहात तर थंडगार असा आंब्याचा रसचा आस्वाद तुम्ही घेऊ शकाल. कसं आहे, जर फळावर सुरकुत्या पडूनही जर ते हिरवं दिसत असेल तर ते कच्चं असताना काढलं जातं असं समजून घ्यायचं. आणि त्यामुळे अस्सल देवगड हापूस आंबा खरेदी करताना त्याच्या सालीकडे सगळ्यात पहिले विशेष लक्ष द्यायचं. त्याचा कलर कसा असला पाहिजे हे तर मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. आता आपण बघणार आहोत नंतरची टीप, ती म्हणजे फळाचा रंग. फळाच्या रंगाकडे जे आहे काळजीपूर्वक जर तुम्ही बघितलं तर लगेच प्रमुख फरक जाणवू शकतो. जर आंबा कृत्रिमरित्या पिकवला असेल तर तो पिवळा धम्मक आणि एकाच रंगाचा वाटतो. पण चांगल्या आंब्याच्या रंगात हिरवा आणि पिवळा रंग मिक्स असतो. म्हणजे कसं, पिवळा धम्मक नाही, पिवळा आणि केशरी यांच्यामधला रंग, या 2 रंगाच्या विविध छटांचं मिश्रण हे स्पष्ट दिसून येतं. तर समजावं हा आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा आहे. त्याचबरोबर हा जो काही आंबा असतो तो तुम्हाला जर त्यामध्ये सुरकुत्या दिसत असेल तर समजावा तो आंबा खूप पिकलेला आहे आणि त्याचं सेवन जे आहे ते लगेच करावं, नाहीतर मग तो आंबा जो आहे तो जास्त पिकून सडला जातो. त्यानंतर फळाचा कलर, म्हणजे तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने तुम्हाला आधी सांगितलं, मी तुम्हाला साल काढूनही दाखवला आहे. हा आंब्याचा कलर ना तुम्हाला पिवळा दिसत आहे ना जास्त केशरी दिसत आहे, त्याच्यामधला दिसत आहे, तर समजायचं हा हापूस आंबा आहे. आणि त्याचं जेव्हा आपण साल काढतो तर सालालाही जास्त गर लागलेला नसतो, तर मग समजायचं की हा हापूस आंबा आहे. म्हणजे पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्याने हाताने काढू शकतो, तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही. आणि हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून आपण सहजरित्या ओळखू शकतो. ह्या 2च टिपवरून तर आपण सहजरित्या ओळखू शकतो की हा हापूस आंबा आहे. सो तुम्हाला सर्व टिप कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मंडळी, या गुढीपाडव्याला नक्की आंब्याचा रस एन्जॉय करा आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा आस्वाद न घेता नैसर्गिकरित्या पिकवलेल्या कोणत्याही आंब्याचा नक्की आस्वाद घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. सबस्क्राईब नक्की करा.